दिशा नागनाथ उबाळे ही भादा येथील शाळेत 10वीला आहे. शुक्रवारी फेब्रुवारी 21 रोजी तिचा पहिला पेपर होता. 10वीची तयारी करून परीक्षेला सामोरे जाण्याची जय्यत तयारी केलेल्या दिशाला नियतीने जब्बर धक्का दिला. दिशाचे वडील नागनाथ उबाळे यांचे गुरुवारी 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी अल्पशः आजाराने निधन झाले. घरात ती, आई, एक भाऊ आणि आजी असे 4 लोक बापाच्या अचानक निधनाने दिशा व तिचे कुटुंब सैरभैर झाले. वडिलांच्या निधनाची बातमी कळताच दिशाच्या हातातील पुस्तक गळून पडले. हंबरडा फोडून रडणाऱ्या दिशाला आपल्या परीक्षेचा विसर पडला. मात्र दिशाचे शिक्षक शिवलिंग नागापुरे व शालेय व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष प्रेम लटुरे यांनी काहीही करून दिशाचा पेपर वाया जाऊ नये यासाठी दिशाच्या नातेवाईकांची भेट घेतली. तिच्या कुटुंबातील व्यक्तींना विश्वासात घेतले. दिशाचे समुपदेशन केले. डोळे पुसत दिशा वडिलांनी पाहिलेल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी तयार झाली. तिचा नंबर औसा शहरातील अजीम हायस्कूलच्या सेंटरमध्ये होता. दिशाच्या वडिलांच्या अंत्यसंस्काराची वेळ शुक्रवारी सकाळी 9:30ची निश्चित झाली. भादा ते औसा हे अंतर 15 किलोमीटरचे आहे. ते पार करण्यासाठी कमीत कमी अर्धा ते पाऊण तास लागणार होता. शिक्षक नागापुरे, प्रेम लटुरे व गावातील अन्य लोकांनी दिशाच्या वडिलांची अर्थी उचलल्यावर दिशाला मोटरसायकलवर बसवले. एकीकडे बाप अनंतात विलीन होण्यासाठी परत कधीही न येणाऱ्या मार्गावर होता, तर दुसरीकडे डोळे भरून अंतिम प्रवासाला निघालेल्या आपल्या बापाच्या अर्थीला पाहत दिशा परीक्षेला जाण्यासाठी मोटरसायकलवर बसली होती. वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचून दिशाने आपला पेपर दिला. तिच्या कणखर आणि धाडसाचे कौतुक करीत अजीम संस्थेच्या वतीने सुलेमान शेख व तिथल्या शिक्षकांनी तिचे कौतुक करीत तिला शाबासकी दिली. दिशाने दाखविलेल्या या कणखर भूमिकेचे सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.